रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे षडयंत्र सुरू, एका सदस्याने दिला राजीनामा। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक सुविधेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावा ही अनेक वर्षापासून मागणी होती। त्या अनुषंगाने येथील सार्वजनिक सुविधा जागेवरील अतिक्रमण ग्रामपंचायततर्फे काढण्यात आले। त्यामुळे सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य अतिक्रमण काढलेल्या अतिक्रमणधारकाकडून दबाव टाकून राजीनाम्याची धमकी देत असल्याने ग्रामपंचायत सदस्य रामदास पवार यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा ग्रामपंचायतीकडे सादर केलाय। नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील सार्वजनिक सुविधा जागेवरील भूखंड क्रमांक 3 ते 5 जागेवरील असलेले अतिक्रमण रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतने पोलीस बंदोबस्तात काढले। त्यामुळे ज्या लोकांचे अतिक्रमण काढण्यात आले त्यांच्याकडून सरपंच, उपसरपंच मुक्ताराम बागुल यांचे कुटुंबियांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमक्या सुरू आहेत। त्यातच रामदास सावडीराम पवार यांच्यावर दबाव तंत्र वापरून त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले असल्याची माहिती समोर आली आहे। परंतु अशा गुंड प्रवृत्तीच्या जातीयवादी अतिक्रमण धारकांकडून षडयंत्र सुरू राहिले तर लोकशाही मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने अतिक्रमण काढलेल्या अतिक्रमणधारक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी शासन व प्रशासन यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल अशी चर्चा सध्या गावात सुरू आहे। परंतु रामदास सावडीराम पवार यांचा राजीनामा पडताळणी करण्यासाठी दिनांक 10 जून 2024 रोजी सोमवारी ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा घेण्यात असल्याने मासिक सभेच्या मीटिंगच्या अजेंड्यामध्ये म्हटले आता सदरचा मंजूर होतो की नाही हे पुढील येणारा काळच ठरेल। लोकशाही न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव।